अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. सिल्लोडच्या आगार प्रमुखाच्या व अधिकाऱ्याच्या मानसिक जाचाला व त्रासाला कंटाळून सहाय्यक वाहतूक नियंत्रकांनी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या. मानसिक मोठा त्रास सहन न झाल्यामुळे उचललं वाहतूक नियंत्रकाने हे टोकाचं पाऊल. आगार प्रमुखांसह तिघांविरोधात सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल. बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी भैयासाहेब सुरडकर यांच्याकडून. सिल्लोडमधील बस आगारातील सहाय्यक वाहतूक नियंत्रक विनोद भिवसने वय वर्ष 40 यांनी वरिष्ठ आगार प्रमुख विजय कळवणे, किरण अवसरमल, विकास चव्हाण यांच्या जाचाला व मानसिक त्रासाला कंटाळून 8 एप्रिल रोजी सिल्लोड ते भराडी रोडवरील कुलकर्णी यांच्या गव्हाच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली. मयत वाहतूक नियंत्रक विनोद भिवसने हे ड्युटीवर जाताना व घरी येताना सुद्धा मानसिक त्रासात राहत होते. घरी मुलाबाळांना व पत्नीला सुद्धा ते सांगत होते की मला माझ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा त्रास होतोय, त्यामुळे मी काय करू असं सातत्याने कुटुंबाला बोलत होते. अखेर त्यांना होत असलेला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास व छळ हा सहनच न झाल्यामुळे त्यांनी अखेर टोकाचं पाऊल उचलून त्यांनी आत्महत्या केली व त्यांच्या आत्महत्येला दुसरा तिसरा कोणी जबाबदार नसून वरिष्ठ आगार प्रमुख विजय कळवणे, किरण अवसरमल, विकास चव्हाण हेच, ज्यांच्यामुळे त्यांनी हे आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलला असा आरोप मयताचे भाऊ याने पोलीस ठाणे सिल्लोड शहरला दिलेल्या फिर्यादीत केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की बस आगाराचे वरिष्ठ अधिकारी सतत बाहेर ड्युटी लावण्याच्या धमक्या देऊन व जातीवाचक शिवीगाळ, मानसिक त्रास व छळ करत होते. त्यामुळेच त्यांच्या त्रासाला कंटाळून माझा भाऊ विनोद भिवसने यांनी आत्महत्या केली असा आरोप सुद्धा मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत केला. सदर मयताचा प्रेत पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे आणण्यात आला. मात्र जोपर्यंत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही असा भाऊ, पत्नी व नातेवाईकांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये आग्रह धरला. त्यावेळेला समाजातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्वच कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी त्यावेळी तेथे उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व समाज बांधवांनी व मयत विनोद भिवसने याचे भाऊ व नातेवाईकांनी, समाज बांधवांनी त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या आगार प्रमुख व त्यांचे आगारातील कर्मचारी, अधिकारी यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करावी व गुन्हा दाखल करा व त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात सिल्लोड आगार प्रमुखासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात त्याचा भाऊ पोपट विठ्ठलराव भिवसने यांच्या फिर्यादीनुसार आगार प्रमुख विजय काळवणे, किरण अवसरमल, विकास चव्हाण या तिघांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 67/2026 कलम 108, 352, 351, 2, 3, 5 इतर सहकलम कलम 3(1), 1, 2, 3, 2, 5 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित 2015 प्रमाणे सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.